ज्याला आपण रोज सामोरे जात असतो। कोणत्याही टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबावं लागल्यास टोल वसूल करू नये असा आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिला होता। मात्र त्यांच्या खात्यानं या आदेशाला हरताळ फासलाय। त्यामुळे टोल कंपन्यांचं उखळ पांढरं झालंय। राज्यातल्या कोणत्याही टोल नाक्यावर हे चित्र बघायला मिळतंय। टोल भरण्यासाठी वाहन चालकांना रांगेत ताटकळत थांबावं लागतं। त्यामुळे हे टोल नाके वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरू लागलेत। टोल भरण्यासाठी 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागल्यास वाहन चालकांकडून टोल घेऊ नये असा आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिला होता। मात्र त्यांच्याच अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या आदेशाला हरताळ फासलाय। टोल कंपन्यांचा आर्थिक हित जपण्यासाठीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं ही भूमिका घेतल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। नॅशनल हायवे अथॉरिटीने त्याच्यावर एक सर्क्युलर आत्ता असं काढलेलं आहे की अशा प्रकारचा कुठलाही नियम अस्तित्वात नाही आणि 3 मिनिटं नाही 30 मिनिटं लागली तरीही टोल हा द्यावाच लागेल। इथे कुठेतरी हे टोल कॉन्ट्रॅक्टर धार्जिणं धोरण आहे का काय अशी शंका नागरिकांना यावी अशा प्रकारचं हे सर्क्युलर आहे। सार्वजनिक सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळात राज्याच्या टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। टोल भरण्यासाठी कधी कधी 10 ते 15 मिनिटं तात्कळत थांबावं लागतं। त्यामुळे अधिक इंधन खर्ची जातं। अनेक ठिकाणी तर रस्त्यांची दुरावस्था असून टोल नाक्यावर पिण्यासाठी पाणी आणि शौचालयांची सुविधाही नाही। टोल नाक्यावर या मूलभूत सेवा सुविधा पुरवणं बंधनकारक असतानाही त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्ष केलं जातंय। मी जनरली पुणे कोल्हापूर ट्रॅव्हल करतो। मोस्टली महिन्यातून 1 किंवा 2 वेळ जातो। तर प्रत्येक टोल नाक्यावर कमीत कमी 10 ते 15 मिनिटं जातातच माझे। आत्ता जस्ट कोल्हापूरहून आलो इकडे तरी मला तिथे ऑलमोस्ट 11 मिनिटं गेली माझी। 20-20 गाड्या किती टाईमपास करतात आणि परत काय माहिती का ते लोक सुट्टे नाही त्याच्यामुळे टाईमपास होतो आणि जास्त टाईम झाला आणि लांब लाईन असली तर गाड्या सोडत नाही। 2015 मध्ये देशभरातील 300 टोल नाक्यांची पाहणी केली गेली। त्यानुसार टोल नाका ओलांडण्यासाठी देशभरातील वाहन चालकांचे इंधनापोटी तब्बल 87,000 कोटी रुपये खर्ची जात असल्याचं पाहणीत आढळून आलंय। यावरून टोल नाक्यांवरच्या कोंडीचा प्रश्न किती गंभीर आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही। किमान टोल नाक्यावरती वेळ लागू नये, इंधनाची बचत व्हावी, वेळेची बचत व्हावी। 3 मिनिटाच्या पेक्षा जास्त जर वेळ लागत असेल 10 सेकंदामध्ये जर तुमची गाडी पास नाही झाली तर विना टोल ती सोडण्यात यावी हा जो नियम करण्यात आला आहे तो देखील गुंडाळण्यात आलेला आहे। त्यामुळं टोलचा जो नाहक त्रास आहे तो वाहन चालकांना सहन करावा लागणार। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे। देशभर मकर संक्रांतीचा सण कुठे तिळगुळ वाटून साजरा केला जातोय तर कुठे पतंग उडवून, कुठे मडक्यांची आणि धान्याची पूजा करून। मात्र भंडारा जिल्ह्यामध्ये असं एक गाव आहे जिथं याच मकर संक्रांतीला भूतांची यात्रा भरते। अगदी 3 राज्यांमधले भाविक इथं भूत उतरवायला येतात। बघूयात काय आहे हा प्रकार। भंडारा जिल्ह्यातल्या या कुंभली गावात भरली आहे भूतांची यात्रा। हो, अगदी बरोबर ऐकलं। मकर संक्रांतीच्या दिवसात या कुंभली गावात भूतांची यात्रा भरते। तीही मागच्या 300 वर्षांपासून 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेत महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश, छत्तीसगड मधूनही हजारो भाविक येतात। का तर इथल्या दुर्गाबाई मंदिराच्या डोहात अंघोळ करण्यासाठी। या डोहात डुबकी मारल्यानं भूतबाधा दूर होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। भूतबाधा पूर्ण दूर होते, सगळं बालगोपाळ सुखी होते। इथे आल्यानं आपलं सगळं ह्या खंडम होते। या भूताच्या यात्रेची आख्यायिकाही पुजाऱ्यांकडून ऐकायला मिळते। पुन्हा बहुत दूर लोक आंघोळ करतात, त्यांना पावन होते देवी आणि भूतबाधा येतो, त्यांनाही आंघोळ केल्यावर पूर्ण त्याच्या भूत निघून जाते। सध्या इथं अंगातून भूतबाधा काढणाऱ्या बुवा बाबांचीही मोठी चलती आहे। इथं अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जनजागृती केली पण भाविकांची संख्या काही कमी झाली नाही। अगदी नेते मंडळीही या यात्रेला हजेरी लावतात, ते दुर्गा देवीच्या दर्शनासाठी।
मी दरवर्षी येतो, पण यावर्षी मी विशेष मागणी या ठिकाणी केली आहे की देशात आणि राज्यात जे हुकुमशाहीचं राज्य आहे ते या वर्षापासून एक लोकशाहीचं राज्य निर्माण व्हावं आणि राज्य आणि देशातल्या सगळ्या लोकांना सुख प्राप्त व्हावं, सुख शांती त्यांच्या जीवनात यावी अशी मनोकामना मी या ठिकाणी करायला आलो. हजारो लोकांना भक्ती मार्गाने एकत्र आणणारी यात्रा ही चांगली, पण डोहात एक डुबकी मारल्यानं भूतबाधा दूर होते या अंधश्रद्धेपायी मागच्या 300 वर्षांपासून इथं भाविकांची गर्दी होतीये. पण भूतांना पळवून लावणाऱ्या या डोहात लोकांची सत्सद विवेक बुद्धीही वाहून गेली आहे असंच म्हणायला हवं. प्रवीण तांडेकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, भंडारा. आणि यानंतर बेस्टच्या संपाबद्दल. आज संध्याकाळी बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी वडाळा डेपोमध्ये सभा पार पडली, ज्यात वेगवेगळ्या नेत्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शशांकराव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय. तसंच बेस्ट संपासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर हल्लाबोल केला. याविषयी आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी शशांकराव यांच्याशी केलेली ही बातचीत आपण पाहूया. हायकोर्टातल्या सुनावणीनंतर ही दृश्य आहेत वडाळा डेपोतली, जे आपण पाहतोय की शशांकराव बेस्ट वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी या सगळ्या लोकांचे जवळपास 30,000 कर्मचाऱ्यांचे हिरो झालेत. पण आज त्यांच्याकडनं आपण विचारणार आहोत की या सगळ्या लोकांना ते जर हिरो वाटतात, पण मुंबईकरांच्या मते तुम्ही खरंच हिरो आहात का? मुळात माझा प्रश्न हा हिरो होणं किंवा नाही होणं नाही आहे. आपण बघत आहात की आमच्या ज्या मागण्या आहेत या रास्त मागण्या आहेत आणि आम्ही त्या 3 मागण्या समोर ठेवल्या होत्या. कोर्टाने शांततेने हा संप सुरू आहे, कुठेही गडबड आम्ही करत नाही आहोत आणि आज त्रिसदस्यीय समितीने त्यांचा अहवाल समोर ठेवला. बीएसटीने याबद्दल बोलूच आपण. कोर्टातल्या सगळ्या घडामोडी आज आपण दिवसभर करतोय, पण तुम्हाला खरंच वाटतंय का की तुमचा हा जो काही तुम्ही संप करताय त्याने मुंबईकरांना त्रास होत नसेल? मुंबईकरांना नक्कीच त्रास होतोय आणि मला माफी मागावीशी वाटते. हो नक्की. मी रोजच सांगतोय की आम्ही माफी मागतोय मुंबईकर जनतेची, कारण आमच्यामुळे त्यांना त्रास होतो आहे. पण हाच BSTचा कामगार रात्रंदिवस मुंबईकर जनतेला सेवा देतो, तो आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे आणि म्हणून मी आपल्यामार्फत मुंबईकरांना सांगणार आहे, या कष्टकरी BSTच्या कामगाराला जगवण्यासाठी त्यांनीसुद्धा आमच्या या लढ्यांमध्ये आमचा पाठिंबा द्यावा. हे अस्तित्वाची लढाई असं तुम्हीही म्हणताय. ज्या पद्धतीनं 8 दिवस संप सुरू आहे, 9व्या दिवसात तुम्ही आलात, तुम्ही एक रेकॉर्ड ब्रेक केलाय. एक नवा नेता म्हणून कामगारांचा तुम्ही उदयाला आले आहात. तर ज्या पद्धतीने आपण बघतो की अस्तित्वाची लढाई आहे, कुठेतरी बेस्टचं अस्तित्व संपेल या सगळ्या लढ्यात असं भीतीने वाटतं तुम्हाला? BSTचं अस्तित्व शिवसेना संपवायला निघालेली आहे. मी कधीच असे आरोप आले आणि त्यांना तुम्ही मदतच करताय संप करून? बिलकुल मदत करत नाही आहोत. हा संप करून त्यांचे कामगार सुद्धा इथे कामगार म्हणून जुडलेले आहेत. त्यांना मेसेज पाठवत आहेत, काही करा आणि कामावर जा. का म्हणून कामगारांची एकजूट तोडायला निघालेला? काय एवढा इंटरेस्ट आहे की शिवसेना पक्ष, आता तुम्ही परवा बघितलं की शिवसेनेवर हल्ला करताय, काही अंशी बरोबर आहे. 25 वर्ष सत्तेत ते होते आणि त्यांनी या अनेक गोष्टी करायच्या होत्या, पण तुम्हाला आता असं वाटत नाही का आयुक्त ज्यांनी तो प्रस्ताव पुढे पाठवला होता, जे नगरविकास खात्याच्या अंतर्गत म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत येतात, तर कुठे ना कुठे मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याला जबाबदार आहे? बिलकुल नाही. म्हणजे असेल तर आय डोंट नो, पण हे जे प्रस्ताव आहेत आता जे त्यांनी सांगितलं इकॉनॉमी मेजर्स, हे BST कमिटीने पारित केलेत. BST कमिटीने पारित केले, प्रशासनाने आणला, पण BST चेअरमॅन कोण आहे? आणि आम्ही युनियन म्हणून त्यांना सांगितलं की याचा विरोध आहे आम्हाला. तर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या संपावरती ठाम राहण्याचा निर्णय घेतला, तसा इशारा त्यांनी देऊ केला. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.